नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं एबीपी माझाच्या विश्वचषक माझा या खास बुलेटिनमध्ये स्वागत. मंडळी, विश्वचषकाच्या रणांगणात आज रोहित शर्माच्या भारतीय संघाचा सामना हा बांगलादेशशी होतोय. हा सामना पुण्यातल्या गहुंजेच्या MCA स्टेडियमवर खेळवण्यात येणार असून या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. भारतीय संघानं विश्वचषकातल्या मोहिमेत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या 3 संघांना हरवून विजयाची हॅट्रिक साजरी केली आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारतीय संघाच्या खात्यात पैकीच्या पैकी 6 गुण आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारतीय शिलेदारांची कामगिरी ही लौकिकाला साजेशी होताना दिसतेय. त्याउलट बांगलादेशला अफगाणिस्तान विरुद्धच्या सलामीचा एकमेव सामना जिंकता आलाय. त्यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांकडून बांगलादेशला हार स्वीकारावी लागली आहे. त्यामुळे बांगलादेशच्या खात्यात 3 सामन्यांमध्ये केवळ 2 गुण जमा आहेत. पण विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशनं 2007 साली भारताला हरवण्याचा पराक्रम गाजवला होता. वन डे क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशनं 40 पैकी 8 सामन्यांमध्ये भारतावर मात केली आहे. त्यामुळे रोहित शर्माचा भारतीय संघ हा बांगलादेशला कमी न लेखता मैदानात उतरेल. आणि पुण्याचं गहुंजेतलं MCA स्टेडियम सज्ज झालंय. पुण्यातले क्रिकेट रसिक या स्टेडियमच्या दिशेने येत आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेनं. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याला काही मिनिटातच सुरुवात होणार आहे आणि त्याच्या अगोदर बाहेर तर वातावरण खूपच तापलंय. काही खास माझ्याबरोबर मित्र आहेत की जे इथं मॅचला आलेले आहेत. या 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 सगळे खाली या, खाली या सगळे. हे बघा, गाड्या भरभरून लोक इथे येत आहेत, कुठनं येत आहे. काय 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 कधीपासून प्लॅनिंग केलेलं होतं? आमचं जवळपास 15-20 दिवसाचं प्लॅनिंग चालू आहे आणि आमची इच्छा आज कोहलीने सेंचुरी मारावी. काय दादा, कोणाकडनं काय तुमच्या अपेक्षा आहे? रोहित शर्माकडून अपेक्षा आहे द्विशतकची. अरे हे ऐकलं का? रोहित शर्मा द्विशतक, कोहली शतक. कोहली शतक. अरे काय 700 रन्स करायचे की काय? 700 रन. रोहित शर्मानं 100 मारायलाच पाहिजे. हा, ते बघायला आलंय तेवढं लांबणं. हा, किती दिवसात किती? रोहित शर्मा. हे बघा तुम्ही, हे बघा रोहित याला म्हणतात खरे सपोर्ट. 5 विकेट घ्यावा. चला, बॉलरच्या बाजूनी सुद्धा कुणीतरी आहे. एवढ्या लांबनं आलायस मित्रा, मॅचचा आनंद घे. आणि भारताच्या विश्वचषकातल्या 4थ्या सामन्यासाठी, भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत आणि आम्हीही सज्ज झालो आहोत विश्वचषक माझा हा कार्यक्रम घेऊन. या कार्यक्रमात माझ्यासमवेत स्टुडिओमध्ये आहे माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी, पुण्याच्या गहुंजे स्टेडियममधून क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले आपल्या समवेत दूरध्वनीवर असणार आहे आणि माझा सहकारी नाझीम मुल्ला आपल्या सोबत लाईव्ह आहे. मला पहिल्यांदा जायचं आहे नाझीम मुल्लाकडे. नाझीम, तब्बल 27 वर्षांनी पुण्यात विश्वचषकाचा, वन डे विश्वचषकाचा सामना हा पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. किती उत्सुकता आहे पुणेकरांना या सामन्याची? उत्सुकता इतकी आहे की सकाळी 10 वाजल्यापासून सगळे प्रेक्षक जे आहेत ते या गहुंजे स्टेडियमच्या आसपास येऊन थांबलेले होते. तर 27 वर्षानंतर हा वर्ल्ड कपचा एक दिवसीय क्रिकेट सामना या ठिकाणी रंगतोय. सामना आता अजून सुरू व्हायला 2-1 तास बाकी आहे. म्हणजे 4 तास आधीपासूनच प्रेक्षकांनी इथं गर्दी केलेली आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काही प्रेक्षक असे आहेत जे बांगलादेशी फॅन्स सोबत त्यांची मैत्री आहे, ते एकाच महाविद्यालयात आहेत, ते सुद्धा इथं आलेले आहेत. दोघं सोबत आलेले आहेत, एकमेकांना चेअर करतायत. मैदानामध्ये त्यांचं युद्ध असणार आहे, परंतु मैत्री कायम असणार आहे. आणि हेच क्रिकेट जे आहे ते सर्वांना धडे देत असतो की मैदानामध्ये जरी युद्ध असलं तरी बाहेर मैत्री असते. आणि तेच चित्र आता आपल्याला इथं बांगलादेशचे फॅन्स असतील, भारताचे फॅन्स असतील, त्यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे. खास करून महाराष्ट्राच्या आणि पुण्यातल्या सगळ्या प्रेक्षकांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. कारण वर्ल्ड कपचा सामना 27 वर्षानंतर हा वर्ल्ड कपचा सामना इथं होतोय आणि त्यामुळेच MCA समोर सुद्धा मोठं आव्हान असणार आहे की ह्या स्पर्धा कायमस्वरूपी या ठिकाणी होत राहाव्या. नक्कीच नाझीम, या सगळ्या मुद्द्यावर मला तुला बोलतं करायचं, त्यासाठी मी तुझ्याकडे पुन्हा येईन. पण आता आपल्याला बोलायचं आहे माजी कसोटीवीर राजू कुलकर्णीशी. राजू, ऑस्ट्रेलियाला हरवलंय, पाकिस्तानला हरवलंय आणि त्याच्यामध्ये अफगाणिस्तानला देखील हरवलंय. पण या 3 विजयानंतर 4था सामना हा बांगलादेशशी आहे. बांगलादेश समोरचा आपला जो कामगिरी आहे ती अतिशय उत्तम आहे. 40 सामन्यात केवळ 8 सामने बांगलादेशला जिंकता आलेत. बांगलादेशने एका सामन्यात आपल्याला जबरदस्त हरवलं होतं, तो विश्वचषकाचा 2008 सालचा. त्यामुळे या सामन्याला सामोरं जाताना, या आव्हानाला सामोरं जाताना टीम इंडियाने कसं बघायला हवं?
नवीन सामना विजय, नवीन विजय मिळवायचा आहे. तसं बघायला गेलं तर भारताला आता जसे आपण वरती टेबलच्या वरती चाललो आहे तसं कुठचाही सामना हरवून उपयोग नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं भारतीय संघ हे बघत असेल नवीन सामना, नवीन टीम आणि त्यांच्याप्रमाणे आपल्याला तशीच त्यांची एक रणनीती आखून जिंकायचं आहे. जर तुम्ही बघितलं तर बांगलादेशने लास्ट 4 मॅचमध्ये 3 मॅचेस जिंकलेले आहेत. त्यांच्या दृष्टीने ही फार एका गौरवाची गोष्ट आहे, प्लस एन्करेजिंग पण खूप आहे. तर ह्याचाच विचार करतील की आपण इंडियाला 3 वेळा हरवलं आहे, त्यामुळे तसंच आपल्याला पुढे खेळायचं आहे. त्यामुळे बांगलादेशला आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे नथिंग टू लूज, डार्क हॉर्स आहेत ते या वर्ल्ड कपचे. आणि आता हळूहळू प्रेशर भारतीय संघावर जास्त येत राहणार आहे. भारतीय संघावर आता प्रेशर येणार, कारण भारताला आता सातत्यानं जिंकायचं आहे. पण जेव्हा बांगलादेशशी आपला सामना होतोय तेव्हा सुनंदन लेलेला प्रश्न विचारण्यात या. आपण पाहूया बांगलादेशचे प्रमुख शिलेदार, बांगलादेशच्या गोलंदाजीचे आणि फलंदाजीचे प्रमुख शिलेदार कोण कोण आहेत ग्राफिक्समधून. बांगलादेशचा फलंदाजीचं बघतोय मुशफिकुर रहीम, 3 सामन्यात 119 धावा. मेहदी हसन मिराज हा अष्टपैलू आहे, 3 सामन्यात 95 धावा. लिटन दास 3 सामन्यात 89 धावा आणि नजमन हसन शांतो 3 सामन्यात 66 धावा. हे आहेत बांगलादेशच्या फलंदाजीचे प्रमुख आधारस्तंभ, ज्यांनी 3 सामन्यांमध्ये काय कामगिरी बजावली आहे ती आपण पाहिली. पाहूयात गोलंदाजीचे, त्यांच्या आक्रमणाचे प्रमुख शिलेदार कोण आहेत. शकीब अल हसन 3 सामन्यात 5 विकेट्स, बांगलादेशचा कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय नावाजलेला प्लेअर आहे. शोरीफुल इस्लाम 3 सामन्यात 5 विकेट्स. शेख मेहदी हसन 1 सामन्यात 4 विकेट आणि मेहदी हसन मिराज हा खऱ्या अर्थानं बांगलादेशचा एक उगवता तारा आहे. मेहदी हसन मिराज 3 सामन्यात 3 विकेट्स. मला जायचं आहे सुनंदन लेलेकडे. सुनंदन, बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की समोरचा संघ जरी कमकुवत असला, दुबळा असला, तरी त्याची ताकद आपण पाहतो तेव्हा एखादा खेळाडू ही मॅच फिरवू शकतो. आणि बांगलादेशचे असे अनेक खेळाडू आहेत की जे आपले डोकेदुखी ठरू शकतात. अगदी सत्य बोललास तू विजय, कारण नजर हाती दुर्घटना घडली. आपण 1 सेकंद नजर एशिया कप मध्ये काढली, लगेच बांगलादेशनी त्याचा फायदा घेतला होता, आपल्याला पराभवाचा कडू डोस पाजला होता. हा संघ असा आहे विजय की जो भारतीय संघाविरुद्ध चांगली कामगिरी करतो, अनपेक्षित कामगिरी करतो असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे यांना काय स्वस्तात घेणं हे आपल्याला महागात ठरू शकतं असं माझं मत आहे विजय. सुनंदन म्हणतोय यांना स्वस्तात घेणं महागात पडू शकतं. सुनंदन, कोण असे शिलेदार आहेत? एक तर मुशफिकुर रहीम तर आपल्याला फलंदाजीत दिसतोय, पण गोलंदाजीत जेव्हा आपण बघतो मुस्तफिजुर रहमान आहे, तिकडे आपल्याला पलीकडे दिसतोय शोरीफुल, जो डावखुरा उंचपुरा गोलंदाज आणि त्याची अतिशय वाहवा सुरू आहे. शोरीफुल आणि मेहदी हसन मिराज हे माझ्या दृष्टीने महत्वाचे प्लेयर्स आहेत, कारण या दोघं सातत्याने कामगिरी करतायत. त्या मानाने हे यंगस्टर्स आहेत. आणि शोरीफुलनी काय केलंय, त्याच्या उंचीचा फायदा घेत असताना तो मधनच जोरात बॉलही टाकू शकतो आणि जुन्या बॉलवरती कटर्स पण टाकू शकतो. आणि मेहदी हसन मिराजला तर आता इतका त्याच्याबद्दलचा विश्वास वाढलाय की त्याला बॅटिंगला सुद्धा वरती पाठवता येत रे विजय. त्यामुळे हे 2 प्लेअर मला महत्वाचे वाटतात. मुशफिकुरचं मी असं म्हणेन की तो अत्यंत अनुभवी आणि चिकट खेळाडू आहे, परंतु कधी कधी तो स्लो खेळतो ज्याचा फायदा समोरच्या टीमला होतो असं मला वाटतं. राजू, मुशफिकुरचं उदाहरण सुनंदनने थोडंसं विरोधाभासाचं चर्चवलं, पण बांगलादेशशी जेव्हा आपण सामना करतोय, शोरीफुल आहे, मुस्तफिजुर रहमान आहे, गोलंदाजीची बाजू बांगलादेशी ही कायम जबरदस्त राहिलेली आहे आणि भारतासमोर खेळताना ते अधिक टिचून मारा करताना दिसतात. तुला काय जाणवतं? मला असं वाटतं की भारतीय संघाने हा विचार केला पाहिजे की आपल्या पहिल्या 3 मॅचेस बाहेर होत्या, चेन्नईला होत्या, दिल्लीला होत्या. आता हळूहळू आपण वेस्टमध्ये आलेलो आहोत, पुण्याला आहेत, मुंबईला आहेत. मुंबई आणि पुण्याचं वेदर वेगळं असतं, विकेट्स वेगळ्या असतात. आपल्या इथे ऑक्टोबर महिन्यात जास्ती ह्युमिडिटी असते. ह्याचा विचार केल्यावर असं वाटतं की कुठचाही बॉलर तेवढा इफेक्टिव्ह नाही होणार आहे. त्यामुळे आता आपली स्ट्रॅटेजी थोडीशी बदलायला पाहिजे. आपण आता रन चेस केल्या पाहिजेत, कारण जर पुण्याचं मी वाचत होतो तर 288 धावा 50 ओव्हर्समध्ये हे ॲव्हरेज आहे तिकडचं पहिल्या संघाने बॅटिंग केलेलं. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचं केअरफुल राहायला लागेल. ह्युमिडिटीमुळे बॉलर्सना तेवढा साथ मिळणार नाही आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं भारताने रणनीती बदलून आपण थोडंसं चेस करण्याला गेलं पाहिजे. सुनंदन, राजूचं काय म्हणणं आहे तू ऐकलंयस? तू पुण्याचा आहेस, पुण्याच्या विकेटविषयी तुला चांगली माहिती आहे.
नेमकी जर रणनीती बदलायची आहे तर काय करायला हवं आणि आपण आत्तापर्यंत काय केलंय तर आपण शुभमन गिल आल्यानंतर आपण ईशान किशनला बदललंय आणि आपण अश्विनला खेळवलं तर कधी शार्दूल ठाकूरला खेळवलं. हा संघात आणखी काही बदल करण्याची गरज आहे का? मला तरी वाटत नाही विजय, त्याचं कारण हा सीझनचा पहिला सामना आहे आणि त्यामुळे सीझनच्या पहिल्या सामन्यामुळे विकेटवरती जे मॉइश्चर आहे ते बऱ्यापैकी असणार आहे. म्हणजे एकदम कोरडं ठणठणीत असं हे विकेट नसावा असा माझा अंदाज आहे. आणि या भागामध्ये पाऊस भरपूर झालेला आहे, त्यामुळे बॅटिंगला पोषक त्या मानाने बाउंड्री लाईन या छोट्या आहेत, त्यामुळे बॅट्समन इथे दंगा करणार असा माझा अंदाज आहे. अर्थातच एक गोष्ट नक्की आहे राजू आणि विजय, संध्याकाळी इथलं वातावरण अत्यंत आल्हाददायक होतं, थंडगार होतं आणि त्यामुळे या विकेटवरती इव्हन सेकंड बॉलिंग जरी आली समजा चुकून तरी फार मोठं नुकसान होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे बॅटिंग पहिली येऊ देत किंवा दुसरी येऊ देत, बांगलादेशला चोपून काढलं पाहिजे, हीच रणनीती अत्यंत बरोबर ठरेल. सुनंदनचं म्हणणं आहे की बांगलादेशशी खेळताना आक्रमकतेने खेळायला हवं भारतीय फलंदाजांनी. आणि मला वाटतं भारताची फलंदाजीची जी आपल्याला धुकधुक होती किंवा धाकधूक होती शुभमन गिलविषयी ती आता दूर झालेली आहे आणि शुभमन गिल खऱ्या अर्थानं ताजातवाना होऊन उतरणार आहे. शुभमन गिल आहे, रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे, श्रेयस अय्यर आहे, लोकेश राहुल आहे आणि मग हार्दिक पंड्या, शार्दूल ठाकूर किंवा रवींद्र जाडेजा हे खऱ्या अर्थानं अष्टपैलू असलेली मंडळी मैदानात उतरतील. भारतीय फलंदाजीची ताकद ही या सामन्यासाठी बांगलादेश विरुद्धच्या आक्रमणासाठी नक्कीच पुरेशी असं वाटतं राजू. हो नक्कीच. म्हणजे दोघांच्या संघांमध्ये जर आपण विचार केला तर भारतीय संघ खूप जास्ती चांगला आहे. परंतु मी म्हटल्याप्रमाणे 3 मॅचेस जिंकल्यात, आता लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, प्लेयर्सना पण असं वाटतंय की आपण जिंकू शकतो, सगळी टीम चांगली आहे. त्यामुळे असं होतं की एक दडपण भारतीय संघावर येतं. म्हणजे बांगलादेश म्हणा किंवा पुढच्या पण नेदरलँड्स येतील, सगळ्या या मॅचेस ज्या आपल्याला खेळायला लागतील तेव्हा आता आपल्याला जिंकायलाच लागेल. म्हणजे हे एक आपलं असतं, त्याचं वेगळं दडपण असतं. तसंच आपण म्हटल्याप्रमाणे बांगलादेशचं असं आहे की ते डार्क हॉर्स आहेत, जिंकले तर जिंकले, नाही तर नाही. त्याच्यामुळे ते एक वेगळ्यात त्यांच्यावर तेवढं ते दडपण नसणार आहे आणि त्याप्रमाणे ते फ्रीली खेळणार आहेत. आणि आपण पाहिलेलं आहे की बांगलादेशनी इंडियाला हरवलं आहे म्हणजे चांगल्या टीमला हरवण्याची एक त्यांच्याकडे कपॅसिटी, एक ॲबिलिटी आहे, जिंकण्याची त्यांच्याकडे एक ॲबिलिटी आहे. त्यामुळे भारताला एक केअरफुल राहायला लागणार आहे. जसं सुदर्शन म्हणाला, बॅटिंग बॉलिंग हा फक्त एक टॉस नंतरचा 5 मिनिटाचा विचार असतो. तुम्हाला बॅटिंग पहिली आली किंवा फिल्डिंग पहिली आली, त्यामुळे आपल्याला मॅचेस जिंकायच्या असतात. त्याचा विचार तुम्ही फक्त एक टॉस जिंकल्यावर एक 5-10 मिनिटं होतो, त्याच्यानंतर मॅच जिंकणं ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते. सुनंदन, मला तुला फलंदाजीचाच प्रश्न विचारायचा आहे. जो फॉर्म रोहितचा दिसतोय, जो फॉर्म विराटचा दिसतोय, जो फॉर्म राहुलचा दिसतोय, 3 फलंदाजांचे फॉर्म जबरदस्त दिसत आहेत. शुभमन गिल पुनरागमन केलं, छोटीशी इनिंग खेळला, पण त्या छोट्याशा इनिंग देखील त्याची ती 2-3 चौकार त्याने जे मारले ते खरोखर कमालीचे होते. आणि श्रेयस अय्यर हा फॉर्ममध्ये येताना दिसतोय. भारतीय फलंदाजीची ताकद तू कशी जोखतोय? मी असं म्हणेन की या लोकांनी फलंदाजीचा फॉर्म जो आहे तो भरत असताना खाली कार्बन पेपर सुद्धा टाकलेला होता. मी गमतीने असा करता विजय म्हणतोय की सलग सामन्यामध्ये यांची कामगिरी चांगली होती. विराट असू देत, रोहित असू देत, चांगली कामगिरी होती. त्याच्याबरोबर शुभमननी गेल्या सामन्यात दाखवलेली चमक, श्रेयसनी गेल्या सामन्यात दाखवलेलं नाबाद अर्धशतक, या सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी सुखकारक आहेत. आणि त्याचाच आज मला वाटतं एक गृहपाठ करून भारतीय संघ इथे एक ठसा उमटवायला तयार आहे. एक गमतीदार याच्यातली टिप्पणी पुणेकरांनी केलेली होती की तुमचा मित्र रोहित शर्माला जरूर सांगा की आमच्या स्टँडमध्ये बॉल मारला तर परत मिळणार नाही. म्हणजे आपण कॉलनीत खेळताना म्हणतो ना की जोशी काकूंच्या गच्चीत बॉल गेला तर परत देत नाही, तशी टिप्पणी केली आहे. कारण लोकांना आता माहिती आहे की रोहित शर्मा नुसती सिक्सर मारत नाही तर ती स्टँडमध्ये प्रेक्षकांमध्ये सिक्सर मारतो. रोहित शर्मा मारतो ती सिक्सर ही आरपार असते. सुनंदन, फलंदाजांचा विचार झाला, तोच जर गोलंदाजांचा विचार करायचा झाला तर मागच्या सामन्यात आपण सिराजला कायम ठेवलं आणि त्या सिराजने काय कामगिरी केली ते जगानं पाहिलंय. शमीला खेळवायचा मोह इथे होऊ शकतो का? अश्विनला पुन्हा संघात आणण्याचा मोह इथे होऊ शकतो का? आणि तो जर झाला त्या दोघांपैकी कुणाला एकाला संघात आणण्याचा, तर त्यासाठी शार्दूलला वगळावं लागेल का? ती शक्यता एकदम नाकारता येणार नाही विकेट बघून. आणि दुसरा एक मला मुद्दा याच्यामध्ये मांडावासा वाटतो की बॅट्समनना जर का आता कॉन्फिडन्स आलेला असला की बाबा आपण 5 मुख्य बॅट्समन
आणि त्याच्याबरोबर जडेजा आणि हार्दिक पांड्या हे पुरेसे आहे. असा जर का आत्मविश्वास भारतीय संघाला वाटायला लागला तर ते एक चांगलं लक्षण असेल आणि मग कदाचित तो बदल केला जाऊ शकतो की आपण 5 फ्रंट लाईन बॉलर्सनी खेळू शकतो. कारण एक गोष्ट नक्की आहे, रोहितशी थोडंसं बोलणं झालं, राहुल द्रविड कधी भेटला तरी ते म्हणतात इतकी अवघड गोष्ट आहे ना की शमी म्हणा, सूर्या म्हणा, अश्विन म्हणा यांच्यासारख्या दर्जेदार खेळाडूंना 11 जागा न देणं ही इतकी कठीण गोष्ट आहे. परंतु आता आम्ही संघाचं कॉम्बिनेशन काय पाहिजे, त्या दिवशी विकेट कसं आहे याचा फक्त विचार करतोय. म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही उत्तम संवाद साधून त्यांना समजावतोय. या गोष्टींचा विचार करता भारतीय संघ केवळ कोणाला संधी द्यायची आहे म्हणून संघात बदल करणार नाहीये विजय. ते हाच विचार करणार की आज मॅच जिंकायला आपल्याला 11 शिलेदार कोण पाहिजे, कोण 11 शिलेदार हवेत आणि अर्थात ते कामगिरीवर अवलंबून राहील. म्हणून पाहूया भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांची या विश्वचषकातली ताजी कामगिरी नेमकी कशी आहे. रोहित शर्मा आत्तापर्यंत 254 सामन्यांमध्ये 10,329 धावा, विराट कोहली 284 सामन्यांमध्ये 13,239 धावा, श्रेयस अय्यर 50 सामन्यांमध्ये 1,879 धावा, लोकेश राहुल 64 सामन्यांमध्ये 2,407 धावा. ही आहे भारतीय फलंदाजांची कामगिरी. भारताच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरी: जसप्रीत बुमराह 81 सामने 137 विकेट, मोहम्मद सिराज 33 सामने 57 विकेट, हार्दिक पंड्या 85 सामने 84 विकेट, शार्दुल ठाकूर 46 सामने 64 विकेट्स. हे झाले वेगवान गोलंदाज. आणि आता फिरकी गोलंदाज आपण पाहतोय. रवींद्र जाडेजा 189 सामने 209 विकेट्स, कुलदीप यादव 93 सामने 157 विकेट्स, रविचंद्रन अश्विन 116 सामने 156 विकेट. आणि मला पुन्हा एकदा आता राजू कुलकर्णीकडे जायचं. राजू, सुनंदन काय म्हणाला ते ऐकलंस की कदाचित मोह होऊ शकतो, पण या खेळपट्टीवर भारताला शार्दुल ठाकूरऐवजी किंवा अन्य कुणाऐवजी शमी किंवा अश्विनला खेळवण्याची गरज आहे का, का तोच संघ आपण कायम ठेवू असं तुला अंदाज वाटतोय? मला असं वाटतं, जर मी एक क्रिकेटर म्हणून विचार केला तर मी शार्दूलच्या जागी अश्विनला खेळवीन. ह्याचं मेन कारण असं आहे की मी हार्दिकला जेवढी जास्ती बॉलिंग टाकायला मिळेल हे तेवढं भारताच्या दृष्टीने चांगलं आहे. कारण आपण पाहिलं पाकिस्तानच्या अगेन्स्ट पण तो आला, त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरला थोड्या रन जास्ती दिल्या, पण त्यांनी विकेट्स काढून घेऊन गेला. विकेट्स काढण्याची ॲबिलिटी हार्दिक पंड्यामध्ये आहे आणि मी असं म्हणेन की हार्दिक पंड्याचा कोटा जवळपास पूर्ण करावा. मे बी 10 नाही तरी 7च्या पर्यंत जावं आणि त्याच्याकडनं बॉलिंग करून घ्यावी. मग त्याला एक वेगळा कॉन्फिडन्स येईल, कदाचित तो विकेट्स काढेल आणि त्याच्यामुळे भारताला त्याचा फायदा होईल आणि अश्विनला टीममध्ये मी आणेल. अश्विनला घ्यावं असं राजूचं मत आहे. पाहूया रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला याविषयी काय वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.